पुसदच्या सभेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ओबीसींनी कुणबीपासून सावधान. पुसदच्या सभेमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व ओबीसी, माळी, तेली, धनगर, कुणबी समाजाने आपली ओळख निर्माण केली पाहिजे, सामाजिक आयडेंटिटी उभी केली पाहिजे, ओबीसीचा राजकीय चेहरा उभा करावा. दुसरे असे की महाराष्ट्रात 57 आरक्षित जागा आहे. SC ST साठी त्या ओबीसी समाजाकडून मतदानाने निवडून आणावायच्या आहेत. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणात घुसायचे आहे. त्यासाठी या 57 जागा ओबीसी मतावर जिंकल्या तर आरक्षण टिकण्यास मदत होईल. ओबीसींनी 100% मतदान SC ST साठी करावे. जर या 57 जागा मराठा समाजाकडून निवडून आल्या तर आरक्षण विरोधी भूमिका घेतली. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 7 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण दिले होते. म्हणून 7 तारखेला ओबीसी आरक्षण बचाव मोहिमेत सामील व्हा, असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी तेथील आंबेडकर चौकातील जाहीर सभेत आज केले. बाळासाहेब म्हणाले की हा लढा कुणबी मराठ्यांच्या विरोधात नाही. जोवर स्वतः कुणबी समाज स्वतःहून म्हणणार नाही मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करणार, तोपर्यंत कुणबी मराठ्यावर विश्वास ठेवू नये. इथला कुणबी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही, त्याला पश्चिम महाराष्ट्राचे मराठे चालवतात व तो तसा सांगेल तसा हा चालतो. म्हणून जारंगेंना मराठा समाज पाठिंबा देतो. नुकतेच सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणासंबंधी जो निर्णय झाला त्यामुळे नुसती शंका उपस्थित केली नाही तर आरक्षण संपवण्याचा मार्ग तेथून सापडतो. बाबासाहेब नेहमी म्हणत असत, आपलं डोकं आपल्या खांद्यावर ठेवा. परंतु तुमचं डोकं कधी NCPच्या खांद्यावर तर कधी काँग्रेसच्या खांद्यावर असतं. 225 आमदार सध्या मराठा समाजाचे आहेत, परंतु ओबीसीच्या बाजूने उभे राहायला तयार नाहीत. ओबीसीला ते सांगतात आपला धर्म एकच, हिंदू राष्ट्र निर्माण केलं पाहिजे. या घोषणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होतो. जारंगे पाटलांना ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे म्हणजे कोंबड्याच्या खुराड्यामध्ये कोल्हा, म्हणून ओबीसी समूहाने सांगायला पाहिजे कोल्ह्याला ओळखा आणि पिंजऱ्याच्या बाहेर फेका, असे उद्गार बाळासाहेब आंबेडकर यांनी या सभेत व्यक्त केले. भाजपावाले सांगतात हिंदू खत्रे में. मी इथल्या तमाम हिंदूंना सांगतो, देव्हारा जर काढणार नसाल तर धर्म धोक्यामध्ये आला कुठून? जनतेची ताकद आहे, परंतु ही ताकद आता वाढवायची आहे. सरकार आरक्षण देते, कायदेशीर आहे की नाही तपासणी न्यायालय करते. तुमच्या हातात काय आहे तर मतदान. या मताचा वापर कसा करणार, असा प्रश्न उपस्थित करून बाळासाहेब म्हणाले की मताचा वापर आपल्या विचाराच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी केला पाहिजे. आपल्या विचाराची व्यक्ती त्या ठिकाणी बसली तर तो आपल्या अधिकाराचे संरक्षण करेल. कुणबी समाजापासून सावध राहिलं पाहिजे, कारण आता जी सभागृह आहे त्यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत, फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला 100% धोका आहे. ओबीसींची जातगणना झाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात किती टक्के ओबीसी आहे हे माहीत होत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ उरत नाही. जरी जातगणना करण्याचा ठराव झाला तरीही जातगणना होत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि सभागृहाच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज देता येत नाही. म्हणून बाळासाहेब म्हणाले ओबीसीवाल्यांनी एकच लक्ष ठेवावे, कुठल्याही परिस्थितीत आरक्षण वाचवलं पाहिजे, म्हणजे आपलं मत आरक्षणवाद्यांना द्यायचं. 100 ओबीसींचे आमदार निवडून आले तर आरक्षणवाद्यांचा विजय होईल, असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी केले. ओबीसी समाजामधून सर्वत्री सुभाष बोडखे, ॲडव्होकेट तेलंग, अशोक मस्के, आत्माराम जाधव, लक्ष्मणराव आगाशे, संजय चिंतामणी, रमेश गोरे, संदीप आढाव, अविनाश भोशीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ओबीसींचे आरक्षण बाळासाहेब आंबेडकरच वाचवू शकतात. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी बाळासाहेबांच्या पाठीशी एक दिलाने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन केले. आभार पांडुरंग मेश्राम यांनी मानले.